नमस्कार मित्रांनो. उपकेंद्र लेव्हलला कायाकल्पाची तयारी करीत असताना कोणकोणते रजिस्टर असावे आणि त्या रजिस्टरमध्ये नेमकी कोणती माहिती भरावी याची या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कायाकल्प हा भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविला जाणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे स्वच्छता, आरोग्यदायी वातावरण आणि संसर्ग प्रतिबंध यामध्ये सुधारणा करणे हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता व हायजीन सुधारणा करणे, संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण मजबूत करणे, रुग्ण, नातेवाईक व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित व स्वच्छ वातावरण निर्माण करणे, स्वच्छतेबाबत चांगल्या पद्धती अंगीकारण्यात प्रोत्साहन देणे इत्यादी महत्त्वाचे घटक आहेत. कायाकल्पामध्ये खास करून स्वच्छता व हायजीन, कचरा व्यवस्थापन, संक्रमण प्रतिबंध, आंतरिक व्यवस्थापन व रुग्णाभिमुख सेवा इत्यादी घटक अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या घटकाच्या अवतीभोवतीच कायाकल्प हा विषय फिरत असतो. तर आपण थोडक्यात कायाकल्प काय ते समजून घेतलेले आहे. तर आपण या ठिकाणी कायाकल्पासाठी लागणारे आवश्यक रजिस्टर याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. कायाकल्पाची तयारी करीत असताना आपणाला खालीलप्रमाणे रजिस्टर ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये जैविक वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व इन्फेक्शन कंट्रोल समिती सभा रजिस्टर. नंबर 2, कायाकल्पकरिता जे प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाची आपल्याला नोंद ठेवावी लागते. आता प्रशिक्षण कोणकोणते आहेत? हात धुण्याचे प्रशिक्षण, सांडलेले रक्त स्वच्छता प्रशिक्षण, सांडलेला पारा स्वच्छता प्रशिक्षण, पोचा कसा मारावा याचे प्रशिक्षण, हायपोक्लोराइड सोल्युशन कसे तयार करावे याचे प्रशिक्षण इत्यादी प्रशिक्षण उपकेंद्र लेवलला होणे आवश्यक आहे आणि सर्व प्रशिक्षणाचं प्रोसाइडिंग देखील रजिस्टरला नोंद करणं आवश्यक आहे. ते आपण पुढे बघणार आहोत. नंबर 3 आहे दैनंदिन स्वच्छता नोंद रजिस्टर. 4 नंबर जैविक कचरा व्यवस्थापन रजिस्टर. 5 नंबर पाण्याची टाकी स्वच्छता रजिस्टर. 6 नंबर नोटिफिएबल डिसीज नोंद रजिस्टर. 7 नंबर सांडलेले रक्त स्वच्छता नोंद रजिस्टर. 8 नंबर सांडलेला पारा स्वच्छता नोंद रजिस्टर. 9 नंबर आहे स्वच्छता साहित्य खरेदी रजिस्टर. इत्यादी सर्वसाधारण रजिस्टर उपकेंद्र लेवलला असणे आवश्यक आहेत. तर वन बाय वन आपण हे रजिस्टर या ठिकाणी समजून घेऊया. प्रथम या ठिकाणी जैविक वैद्यकीय कचरा व्यवस्थापन इन्फेक्शन कंट्रोल समितीची सभा. सुरुवातीला सभा गठीत करणे आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं धरून चालू आहे की उपकेंद्राला प्रथमच आपण या ठिकाणी ही सभा किंवा ही समिती गठीत करतो आहे. त्याची पहिली सभा कशी असणार आहे? तर या समितीचे अध्यक्ष उपकेंद्राचे CHO असतात. जिथं CHO नसेल तिथे ANM असतात. MPW आणि आशा हे सर्व सदस्य असतात. अशी समिती स्थापन झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष यांनी उपस्थित सर्व सभासदांचे शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत केले व सभेला सुरुवात केली. सुरुवातीला सभेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. कायाकल्प या मोहिमेसाठी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन समिती असणे आवश्यक आहे. या समितीच्या माध्यमातून जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करण्यात येईल, तसेच उपकेंद्रातील सर्व स्वच्छता करण्यात येईल. यामध्ये आजच्या या सभेच्या माध्यमातून समिती गठीत करण्यात आली असून प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, जेणेकरून संस्थेतील स्वच्छता ही अबाधित राहील. वरीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली व सदर सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली. वेळापत्रकाप्रमाणे कचरा काढणे, स्वच्छता करणे इत्यादी बाबीची माहिती देण्यात आली. कलर बकेट कंटेनर बाबत मार्गदर्शन केले. हाफ कटरचा वापर कसा करावा याबाबत समितीमध्ये माहिती देण्यात आली. परिसर स्वच्छता व अंतर्गत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. टोकदार धारदार वस्तूंचे निर्जंतुकीकरण कसे करावे इत्यादी बाबत माहिती दिली. वरील सर्व बाबी करीत असताना स्वतःची सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे, म्हणून प्रथम स्वतःची सुरक्षितता, नंतर संस्थेची स्वच्छता. वरीलप्रमाणे समितीचे अध्यक्ष यांनी ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे स्वच्छता होते का याची नियमित पाहणी करावी. उपकेंद्रातील आरोग्यसेवक यांनी मदतनीस यांच्या मदतीने पाण्याची टाकी स्वच्छ करणे. आरोग्यसेवक यांनी सर्व रजिस्टरमध्ये नोंद करणे व दररोज स्वच्छता केली जाते का याची पाहणी करणे. रजिस्टरमध्ये नोंदी घेणे. दैनंदिन स्वच्छता महत्त्वाची असून दैनंदिन स्वच्छता रजिस्टर देखील महत्त्वाचे आहे, म्हणून अंतर्गत व बाह्य परिसर नियमित दररोज स्वच्छ होणे अपेक्षित आहे.
वरील प्रमाणे उपस्थित अधिकारी कर्मचारी यांचे उपस्थित अध्यक्ष यांनी आभार मानून सभा अध्यक्ष यांच्या परवानगीने समाप्त करण्यात आली आहे. जैविक वैद्यकीय कचरा व्यवस्थापन समितीची पहिली सभा होती. या सभेमध्ये समिती गठन करण्यात आली. आता बघूया या समितीची सभा कशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. जैविक वैद्यकीय कचरा व्यवस्थापन इन्फेक्शन कंट्रोल समितीची सभा. आज दिनांक रोजी आयुष्यमान आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथे जैविक वैद्यकीय कचरा व्यवस्थापन इन्फेक्शन कंट्रोल समितीची सभा आयोजित करण्यात आली. सदर सभेला खालीलप्रमाणे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तर या समितीतील जेवढे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित असतील त्यांच्या सह्या आपल्याला घ्यावयाच्या आहेत आणि या समितीमध्ये आपण खालीलप्रमाणे चर्चा करू शकतो. खालील विषयावर चर्चा करण्यात आली. नंबर 1, सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्वच्छता निर्जंतुकीकरण या विषयाचे प्रोटोकॉल लक्षपूर्वक समजून घेणे. सदरच्या प्रोटोकॉलनुसारच निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थित हाताळावा. हाताळत असताना स्वतःला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जमा झालेला जैविक कचरा हा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दर आठवड्याला पाठविण्यात यावा व त्याची जैव वैद्यकीय कचरा नोंद रजिस्टरमध्ये दर आठवड्याला करण्यात यावी. जैविक कचरा हा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट कलर कोडच्या बकेटमध्येच योग्य पद्धतीने टाकावा. जैविक कचऱ्यापासून इतर वस्तूला इन्फेक्शन होणार नाही याची नियमित काळजी घेण्यात यावी. कचरा संस्थेतून प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मार्गस्थ केल्यानंतर सदरची नोंद रजिस्टरमध्ये घेण्यात यावी. अशा पद्धतीने आपण या समितीचं सभा घेतल्यानंतर प्रोसाइडिंग लिहू शकतो. ही सभा दर 3 महिन्यातून एक वेळा होणे आवश्यक आहे. त्यानंतरचं रजिस्टर आहे प्रशिक्षण रजिस्टर. यामध्ये सुरुवातीचं प्रशिक्षण आहे हात धुण्याचे प्रशिक्षण. त्यामध्ये आज दिनांक रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे स्वच्छता प्रशिक्षणामधील हात धुण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी या प्रशिक्षणाकरिता खालील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या सह्या घ्यायच्या आहेत रजिस्टरला. वरील उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांचे हात धुण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. हात धुण्याच्या प्रशिक्षणाविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली व समजावून सांगण्यात आले. तसेच हात धुण्याचे प्रात्यक्षिक देखील करून घेण्यात आले. या प्रोसाइडिंगमध्ये तुम्ही हात धुण्याच्या पद्धती त्या पण मेन्शन करू शकता. त्यानंतरचे प्रशिक्षण आहे सांडलेले रक्त स्वच्छता प्रशिक्षण. आज दिनांक रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे स्वच्छता प्रशिक्षणामधील सांडलेले रक्त स्वच्छता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी या प्रशिक्षणाकरिता खालील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सर्वांची नावं आणि सह्या रजिस्टरला घ्यायच्या आहेत. वरील उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांचे सांडलेले रक्त स्वच्छता प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणाविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली व समजावून सांगण्यात आले. तसेच प्रात्यक्षिक देखील करून घेण्यात आले. या ठिकाणी देखील तुम्ही सांडलेले रक्त याच्या प्रोटोकॉल विषयी थोडक्यात अजून माहिती लिहू शकता. सांडलेला पारा स्वच्छता प्रशिक्षण. आज दिनांक रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे स्वच्छता प्रशिक्षण मधील सांडलेला पारा स्वच्छता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी या प्रशिक्षणाकरिता खालील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. इथे देखील आपल्याला सेम सह्या घ्यायच्या आहेत. वरील उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांचे सांडलेला पारा स्वच्छता प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणाविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली व समजावून सांगण्यात आले. तसेच प्रात्यक्षिक देखील करून घेण्यात आले. इथे देखील आपण या ठिकाणी जे या प्रोटोकॉलनुसार तुमची मर्क्युरी स्पिल मॅनेजमेंट किट आहे त्यामधील साहित्याची देखील माहिती घेऊन तुम्ही इथे मेन्शन करू शकता. पोचा कसा मारावा प्रशिक्षण. पोचा कसा मारावा हे प्रशिक्षण मदतनीससाठी असते. आज दिनांक रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे स्वच्छता प्रशिक्षण मधील पोचा कसा मारावा याबाबत प्रशिक्षण घेण्यात आले. याकरिता खालील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सह्या या ठिकाणी देखील घेणे आवश्यक आहे. वरील उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांचे पोचा कसा मारावा याबाबत प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणाविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली व समजावून सांगण्यात आले. तसेच प्रात्यक्षिक देखील करून घेण्यात आले. इथे देखील तुम्ही या ठिकाणी पोचा कसा मारावा याबाबत अधिक डिटेल लिहू शकता. वरील सर्व प्रशिक्षण वर्षातून एक वेळेस होणे आवश्यक आहे. हायपोक्लोराइड सोल्युशन कसे तयार करावे. आज दिनांक रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे स्वच्छता प्रशिक्षणामधील हायपोक्लोराइड सोल्युशन कसे तयार करावे याबाबत प्रशिक्षण घेण्यात आले. याकरिता खालील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या ठिकाणी देखील आपल्याला सर्वांच्या सह्या घ्यायच्या आहेत. वरील उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांचे हायपोक्लोराइड सोल्युशन कसे तयार करावे याबाबत प्रशिक्षण घेण्यात आले व सदर प्रशिक्षणाविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली व समजावून सांगण्यात आले. तसेच प्रात्यक्षिक देखील करून घेण्यात आले. इथे देखील आपण हायपोक्लोराइड सोल्युशन विषयी अधिक लिहू शकता आणि प्रोसाइडिंग आपण या ठिकाणी अशा पद्धतीने पूर्ण करू शकता. तर प्रशिक्षण हे आपल्याला वर्षातून एक वेळेस होणं आवश्यक आहे. म्हणून दरवर्षी आपल्याला प्रशिक्षण घ्यावयाचे
आहे. दैनंदिन स्वच्छता नोंद रजिस्टर. हे रजिस्टर अतिशय महत्त्वाचं आहे. हे रजिस्टर टाकायच्या अगोदर आणि भरायच्या अगोदर आपण एक प्रत्येक दिवसाचा चार्ट तयार करतो आणि प्रत्येक दिवसानुसार, वारानुसार त्या दिवशी काय काय स्वच्छता करायचं आहे तो चार्ट आपल्याकडे तयार असला पाहिजे आणि त्या चार्टनुसारच आपल्याला या ठिकाणी 1 बाय 1 6 दिवसाचं शेड्यूल या पद्धतीने आपण तयार करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 6 दिवसाचं शेड्यूल तयार करून घेतलेलं आहे. तर सोमवारी वाढ धुणे, स्वच्छता करणे व स्वच्छतागृह स्वच्छ करणे इत्यादी. मंगळवारी आहे पंखे साफ करणे, कपाट साफ करणे इत्यादी. बुधवारी आहे बेड व बेडशीट स्वच्छता करणे. गुरुवारी आहे वार्डमधील जाळ्या काढणे, परिसर स्वच्छ करणे. शुक्रवारी आहे खिडकी, दरवाजा, टेबल यांची साफसफाई करणे. शनिवारी आहे बायोमेडिकल वेस्ट बकेटची साफसफाई करणे इत्यादी. सर्वसाधारण हे कॉलम आहेत. तर या ठिकाणी तुम्ही अजून तुम्हाला काही वाटत असेल तर यामध्ये स्वच्छतेच्या बाबी ऍड करू शकता. परंतु वाढ धुणे, स्वच्छता गृह स्वच्छ करणे हे तुम्हाला डेली स्टिक करायचं आहे. पंखे साफ करणे हे 8 दिवसातून 15 दिवसातून आपण समजू शकतो, परंतु वाढ धुणे व स्वच्छतागृह स्वच्छ करणे हे आपण डेली टिक करायचं आहे. आणि त्या वारानुसार जे जे आपण एक केलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला राईट मार्क करून पूर्ण भरायचे आहे. शेवटच्या कॉलममध्ये पर्यवेक्षकांनी सही करायची आहे, त्याच्यामुळे इथे एक आपल्याला कॉलम ऍड करायचा आहे. ज्यांनी पर्यवेक्षण केलेलं आहे त्यांची या ठिकाणी पर्यवेक्षकाची सही असा कॉलम आपल्याला या ठिकाणी ऍड करायचा आहे. आणि पर्यवेक्षक कोण असणार आहे तर CHO किंवा ANM असणार आहे आणि हे सर्व करणार आहेत उपकेंद्राच्या मदतनीस. पुढचं रजिस्टर आहे जैविक कचरा व्यवस्थापन रजिस्टर. या रजिस्टरमध्ये बघा अनुक्रमांक जैविक कचरा हाताळणाऱ्या व्यक्तीचे नाव, मदतनीस उपकेंद्र लेवलला हाताळत असते. तयार झालेल्या कचऱ्याचा प्रकार, उपकेंद्राला जास्त कचरा तयार होत नाही. सिरिंज असेल, कापूस असेल, अँपूल्स असेल किंवा इतर थोडा बहुत कचरा तयार होऊ शकतो. कचऱ्याचे वजन साधारण 200 ते 400 ग्रॅम किंवा 500 ग्रॅम पर्यंत असू शकते. तुमच्या इथे जेवढा कचरा तयार होतो तेवढ्या ग्रॅम मध्ये आपण या ठिकाणी कचऱ्याची नोंद करायची आहे. गोळा केल्याचे कचऱ्याचा कालावधी हा 7 दिवसाचा मिनिमम असला पाहिजे, म्हणून एक आठवडा आपण घ्यायचा आहे आणि त्या आठवड्याचा कचरा या ठिकाणी पाठवल्याची तारीख 7/1/2025 आणि कुठे पाठवतो तर PSC ला आणि कोणाच्या मार्फत पाठवतो आरोग्य सहाय्यक असतील, आरोग्य निरीक्षक किंवा मदतनीसच्या माध्यमातून आपण PSC मध्ये पाठवतो. आणि या ठिकाणी ज्या व्यक्तीने तो कचरा हातात घेतलेला आहे किंवा ज्या व्यक्तीनं कचरा तो ताब्यात घेतलेला आहे त्या व्यक्तीची या ठिकाणी आपल्याला सही घ्यायची आहे. तर हा झाला आपलं जैविक कचरा व्यवस्थापन रजिस्टर. पुढचा आहे पाण्याची टाकी स्वच्छता रजिस्टर. तर या ठिकाणी पाण्याची टाकी स्वच्छता करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहेत. MPW आणि मदतनीस हे दोघं जण या ठिकाणी स्वच्छता करतात. हुद्दा MPW, मदतनीस. पाण्याची टाकी स्वच्छता केल्याची तारीख म्हणजे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच स्वच्छ करायची आणि पुढील महिन्यात आपण या ठिकाणी जे स्वच्छता करणार आहोत त्याची ऍडव्हान्स मध्ये तारीख असणं आवश्यक आहे. आणि ज्या 2 व्यक्तींनी पाण्याची टाकी स्वच्छता केलेली आहे त्यांची या ठिकाणी आपल्याला सही घ्यायची आहे. तर हे झालं पाण्याची टाकी स्वच्छता रजिस्टर. पुढचं आहे नोटिफिएबल डिसीज नोंद रजिस्टर. म्हणजे IHIP अंतर्गत आपण यस फॉर्म भरतो, तिथे जे नोटिफिएबल डिसीज आहेत त्या डिसीजच्या या ठिकाणी जर संशयित रुग्ण मिळाला असेल तर त्याची स्पेशल आपल्याला रजिस्टरमध्ये नोंद घेणे आवश्यक आहे. तर इथे अनुक्रमांक ज्या आजाराचा रुग्ण मिळाला असेल त्याचे संशयित रुग्णाचे नाव, वय, लिंग, पत्ता, दिनांक, नोटिफिएबल डिसीजचे नाव, त्यांना काही उपचार दिला असेल तर उपचाराची आपण या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. आणि संदर्भ सेवा दिली असेल तर आपण PSC, RH, SDH आणि सिव्हिल इथे आपण त्यांना रेफर करतो. आता याच्यामध्ये कोणते कोणते आजार येतात, गोवर असेल, कुष्ठरोग असेल, मलेरिया असेल, त्यानंतर इत्यादी आजार जर असतील त्यांना नोटिफिएबल डिसीज म्हणतो आपण. तर त्यांची या ठिकाणी या रजिस्टरमध्ये आपण नोंद घेत असतो. पुढचं रजिस्टर आहे सांडलेले रक्त स्वच्छता नोंद रजिस्टर. आपण बघितलं की सांडलेले रक्त याचं प्रशिक्षण असतं. जर आपण ते रजिस्टर आपल्या उपकेंद्रात जर रक्त आपल्या उपकेंद्रात सांडलं असेल तर आपल्याला ते स्वच्छ करावं लागतं आणि त्याची योग्य वेळ नोंद करून तो जो वेस्टेज आहे किंवा जी काही इन्फेक्टेड झालेली जागा असेल ती स्वच्छ करून तिथले जे काही मटेरियल असेल इन्फेक्टेड मटेरियल ते आपल्याला PSCत पाठवावं लागतं. तर या ठिकाणी अनुक्रमांमध्ये एक लिहा, दिनांक लिहा, ज्या दिवशी घटना घडली तो दिनांक, रक्त ज्या ठिकाणी सांडले ते ठिकाण लिहा, OPD असेल किंवा अदर ठिकाणी, रक्त सांडल्याची वेळ मेन्शन करावायची आहे, रक्त स्वच्छता केल्याची वेळ मेन्शन करावायची आहे, रक्त स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पर्यवेक्षकाचे नाव आणि पर्यवेक्षकाची सही इत्यादी आपल्याला या रजिस्टरमध्ये नोंद घेणे आवश्यक आहे. पुढचं रजिस्टर आहे सांडलेला पारा आहे. इथे सांडलेला पारा, सॉरी इथे रक्त चेंज झालेला आहे, रक्त हे नाव आहे अजून. सांडलेला पारा स्वच्छता नोंद रजिस्टर असं समजा.
इथे अनुक्रमांक द्या, दिनांक लिहा, ज्या दिवशी पारा सांडला त्या दिवशी, जिथे सांडला तिथे ठिकाण लिहा, पारा सांडल्याची वेळ लिहा, पारा स्वच्छता केल्याची वेळ लिहा, कोणी स्वच्छता केली त्यांचं नाव लिहा आणि पर्यवेक्षकाचं नाव लिहून पर्यवेक्षकाची सही करायची आहे. तर अशा पद्धतीने सांडलेले पारा स्वच्छता रजिस्टरची नोंद या ठिकाणी आपण या रजिस्टरमध्ये घेऊ शकतो. शेवटचा रजिस्टर आहे स्वच्छता साहित्य खरेदी रजिस्टर. आता उपकेंद्र लेवलला आपण दररोज नियमित स्वच्छता करतो. याकरिता फिनाईल असेल, हार्पिक असेल, साबण असेल, निरमा असेल आणि इतर वस्तू स्वच्छते करण्यासाठी लागणाऱ्या आहेत त्या खरेदी केल्याची नोंद या रजिस्टरमध्ये करणं आवश्यक आहे. आणि सर्व साहित्य हे ISI मार्क म्हणजे चांगल्या दर्जेदार कंपनीचे असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे साहित्य किमान 3 महिने पुरेल एवढा अवेलेबल असणं आवश्यक आहे किंवा दर 3 महिन्यातून खरेदी करून या रजिस्टरला नोंद घेणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने कायाकल्पामध्ये सर्वसाधारण कोणते रजिस्टर लागतात आणि त्या रजिस्टरमध्ये आपण काय माहिती भरावी ही थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि जी नवीनच पहिली वेळेस कायाकल्पामध्ये एंट्री घेत आहेत किंवा सहभाग घेत आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती आहे. आपणास ही माहिती आवडली असेल तर आपल्या सहकारी मित्रांना आपल्या ग्रुपवर शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.